हॅलो गायज, वेलकम टू माय ब्लॉग अँड माय नेम इज आदिती. तर आज मी जाणार आहे गावी. तर आहोची फेवरेट डिश बनवूया. ओके, सर्वात पहिले घेणार आहे गव्हाचं पीठ. आपण म्हणजे जेवढ्या बिट्ट्या करायच्या आहेत, मी बिट्ट्या करणार आहे ॲक्च्युली. तर जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे. मला तर लग्नाच्या आधी बिट्ट्या वगैरे काहीच येत नव्हतं. आव्हानसाठी शिकले मी सगळं. असं काय सांगू तुम्हाला, असं ते ओके. गव्हाचं पीठ झालेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडासा रवा ॲड करणार आहे. आय मीन रवा पण आणि गारा पण म्हणतात ना, तर रवा ॲड करणार आहे मी. एवढ्याशा पिठात एवढा करणार आहे मी ॲड. याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आपण बेसन पीठ असतं ना, ते बेसन पीठ. ते पण मी हे बघू शकता 2 मंजुरी घेणार आहे. ओके, 2 मंजुरी घेतल्याच्या नंतर हा आहे ओव्यावर काय ओवा असतो ना, तो असं डायरेक्ट नाही टाकायचा. असं म्हणजे असं हे करून टाकायचं आहे, कारण म्हणजे त्यात वास येतो ना मस्त, तो असं पूर्ण हे होऊन जातो. तर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपण 1 टेबलस्पून हळदसुद्धा टाकणार आहे. कलरसुद्धा येणं असं येलो टाईप. ओके, तर याला आता मळून घेऊया. सॉरी मीठ राहिलंय. मीठ आपण म्हणजे आपण जेवढं टाकतो ना तेवढंच टाकायचं. कणिक मळायला जेवढं घेतो ना मी तेवढंच टाकायचे. जास्त म्हणजे टेस्ट करून बघायचं. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. ओके, आता याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे. जास्त काही म्हणजे असं सॉफ्ट नाही मळायचे, आपलं घटघटच मळून घ्यायचे पूर्ण. आधी याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे, नंतर मळून घ्यायचं. ओके, पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाचे असे गोल पूर्ण सर्कलसारखे गोल लाडू कसे बांधतो आपण तसे बांधून घ्यायचे, पूर्ण बांधून घ्यायचे. आणि तेलाचा हात सुद्धा घ्यायचा आहे. आता समजा मी हा रोल घेतला, त्याच्यामध्ये हे बघा असं करून आतमध्ये तेल टाकून असं पूर्ण असं राऊंड करून घ्यायचं. ते काय होतं, ते जसं टाकले ना ते टेस्ट पण चांगली लागते आणि शिजतात पण लवकर. तर आता हे पूर्ण हे करून घेऊ, गोल करून घेऊ लाडूसारखे. कलर पण बघू शकता, आपण हळद टाकल्यामुळे थोडासा पिवळा कलर आलेला आहे. आणि आपण जेव्हा तळतो ना, म्हणजे आत्ता मळून घेतले मी पूर्ण. आता तुम्ही याच्यात तीळसुद्धा ॲड करू शकता, पण माझ्याकडे आता तीळ नाही येते, त्याच्यामुळे मी नाही ॲड केले. तुम्ही ॲड करू शकता तीळ. आणि असं मळून घ्यायचं, म्हणजे मळून घेताना जसं तीळ टाकायचे, मग ते तळले की वरतून दिसतात. टेस्ट पण खूप छान लागते. पीठ मळून घेतल्याच्या नंतर तुम्ही मीठसुद्धा चेक करू शकता. असे पूर्ण पिठाचे असे करून घ्यायचे. माझे एकूण 4, 5, 6, 7, 8, 9 गोळे झालेले आहेत टोटल. आम्ही 4 जण आहेत ना घरात, आम्हाला थोडेच लागतात त्याच्यामुळे. आणि मी खूप दिवस झाले आता मी बिट्ट्या केल्या नाही. इकडे बिट्ट्या म्हणतात, आणि जे राखेत भाजतात ना त्याला रोडगे म्हणतात. आमच्या तिकडे त्याला रोडगे आणि याला बाफळे म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला. हे बघू शकता माझे सगळे गोळे परफेक्ट करून झालेले आहे. पूर्ण गोळे करून झालेले आहे. मी आता एवढं साईजचं पातेलं घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 1-2 लिटर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडंसं तेल घालून घेऊ आधी. याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचे पाणी.
तर मी पाणी घातलेलं आहे याच्यात आता. तर आपण काय करू, याच्यावर म्हणजे काहीतरी असं झाकण ठेवूया, तर ते त्याला पटकन येऊन जाईल. तर मी याच्यावर आता झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण डाळ लावूया. कुठली डाळ आपण कुठली पण लावू शकतो, पण मी तुरीची डाळ लावणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भात सुद्धा लावणार. त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि भात सुद्धा म्हणजे हे करून घेतलेला आहे. आता आपण याला कुकरमध्ये लावणार आहे. तुम्ही बघू शकताय ह्या पाण्याला म्हणजे आपण जे आधण टाकलेलं होतं आधी, त्याला चांगल्या प्रकारे उकळा आलेला आहे. तर आपण आता हे जे गोळे केलेले आहे ना, ते याच्यामध्ये ऍड करणार आहे. मस्त मोकळे मोकळे ऍड करायचे, एकावर एक टाकायचे नाही आपल्याला. ओके, तर झालेलं आहे. तर आपण याच्यावर आता परत पूर्ण झाकण ठेवायचं नाहीये. म्हणजे हे बघू शकता थोडंसं मी उघडं ठेवलेलं आहे, कारण जेव्हा ती उकळी येते ना तेव्हा ते खाली सांडतं, त्याच्यामुळे आपण थोडंच ठेवणार आहे. आणि गॅस जास्त पण फुल नाही, जास्त पण कमी नाही करायचा, मीडियम ठेवायचा आहे. ओके, बघू शकता चांगल्या प्रकारे शिजून झालेले आहे आणि मी आता याला कट करणार आहे. ओके, तुम्ही एकाचे 4 खापा, नाहीतर एकाचे जास्त सुद्धा करू शकता. ओके, याने वरणाला हटवून घेते, सांडलं चांगल्या प्रकारे हटवून घेते. मस्त या पातेल्यात करणार आहे. आधी कांदा टाकूया. गॅस चालू करूया. तेल टाकूयात. मी एवढंसं लसूण आणि थोडीशी आलं घेतलेलं आहे, ते आपण आता बारीक करून घेऊ. ओके, घेऊयात. थोडीशी हळद, कांदा पावडर, हे काश्मीरी लाल तिखट आहे, महाराजा, जिरे आणि मोहरी मिक्स आहे, हे मी आता तळायला टाकते. आणि हे लाल मिरची पावडर ही साधी थोडीच टाकायची आपल्याला. आणि हे आहे धने पावडर. ओके, आपण याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकली होती ना, ती पूर्णपणे तळून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणारे जे आपण मसाले काढले होते आत्ताच, मिरची पावडर वगैरे, ते आपण याच्यामध्ये टाकणार. पूर्ण तळून घ्यायचं आहे. असला भारी वास येतोय ना. यकीन होत नाही मी एवढा चांगला स्वयंपाक करते. पाहुण्यांसाठी काही. ओके, तर आपण तुरीची डाळ घालणार आहे आता याच्यात. तडका डन. चवीनुसार मीठ घालायचे. ओके, डन. एवढंच. उकळी द्यायची. बिटी तळासाठी मोठी कढई घेणार. गॅस चालू केला, तेल टाकू. 1 सेकंड. ओके, तेल टाकूया. जास्त टाकले मी, कारण मग जास्त तळल्या जाईल ती. वरणामध्ये कोथिंबीर टाकायची राहील. बीटे छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करून घेऊया. ओके,
मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. वरण बघू शकता, वरण सुद्धा झालं. एवढा भारी वास येतोय ना वरणाचा, खूप भारी. हे बघा मी बिट्टे टाकलेले आहेत तळायला. बिट्टे तळायला खूप टाइम लागतो ना, त्याच्यामुळे आपण गॅस मिडियमच ठेवायचा आहे. जास्त काही फुल नाही करायचं आहे, कारण मग ते कडक होत नाही. कुणाकुणाला कडक आवडतात आणि कुणाकुणाला नरम आवडतात. त्याच्यामुळे आमच्या घरी कडक आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त गॅस म्हणजे थोडाच ठेवते, जास्त काही फुल करत नाही. आणि तुम्हाला जर असे कुरकुरीत करायचे असतील तर गॅस थोडासा फास्ट करू शकता. ओके.